जय शिवराय. आपण आज अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्या विषयाची खरंच आजच्या समाजाला गरज आहे. शिवाजी महाराजांचा एक शब्द आहेत, 4 शब्द जी प्रत्येक तरुणाच्या किंवा प्रत्येक तरुणाच्या समाजातील राहणाऱ्या व्यक्तीच्या मनावर एक राहिली पाहिजेत. अशी 4 वाक्य आहेत. ईश्वरे काया दिली तिचे सार्थक्य करावे. तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधायला सुरुवात केली. रायगडाचं काम हळूहळू पूर्णत्वास होत होतं. रायगड पूर्णत्वास गेला आणि शिवाजी महाराज जेव्हा रायगड पाहण्यासाठी आले तेव्हा हिरोजी इंदुलकरांना रायगड बांधण्यासाठी जे काही अमाप कष्ट घेतले आणि जो दुर्गराज्य रायगड असं म्हणता येईल की रायगडचं बांधकाम जे बघितल्यानंतर खूप काही विलोभनीय आहे आणि तसं बांधकाम हे हिरोजी इंदुलकरांनी केलं. शिवाजी महाराजांनी त्यांना अनेक गोष्टी देण्याचं त्यांनी एक म्हणजे गोष्टी देत होते. शिवाजी महाराज त्यांना सांगत होते की तुम्हाला मान देतो, सन्मान देतो. पण हिरोजी इंदुलकरांनी ते अमान्य करत त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली महाराजांना की जगदीश्वराचं मंदिर आहे, त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या ठिकाणी एक पायरी आहे, त्या पायरीवर माझं नाव करा, जेणेकरून तुमचे पाय जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात जाल तेव्हा ती पायाची धुळहाण माझ्या कपाळी लागेल, यासाठी ही मागणी. आणि त्यानंतरच शिवाजी महाराजांनी त्यांना सिंधुदुर्ग बांधण्याचं काम त्यांना हिरोजी इंदुलकरांना दिलं. हिरोजी इंदुलकरांनी तीसुद्धा कामगिरी पूर्णपणे चांगली चोख बजावली. सिंधुदुर्गाचं काम सुरू झालं. महाराज तेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होते, परंतु हिरोजी इंदुलकरांनी ते काम पूर्णत्वास घेतलंय तर ते काम पूर्णत्वास गेलंच पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःचं घरदार, जमीन गहाण ठेवून स्वतःचा पैसा ओतून सिंधुदुर्गचं काम पूर्णत्वास करण्याचं कार्य सुरू केलं. त्यानंतर तानाजी मालुसरे, इतर अनेक मावळे हे सिंधुदुर्गाचं काम पाहण्यासाठी म्हणजे ते जे बेट आहे ते पाहण्यासाठी गेले. ते बेट पाहिल्यानंतर तिथे आपण सिंधुदुर्ग बांधू शकतो अशी कल्पना महाराजांना सुचवली गेली. त्यानंतर तिथे एक खंडित शिसे ओतून सिंधुदुर्गाचा पाया रचला गेला. पाया रचल्यानंतर सिंधुदुर्गाचं बांधकाम सुरू झालं. हळूहळू सिंधुदुर्गाचं बांधकाम पूर्णत्वास होत होतं, परंतु त्या ठिकाणी एक जो बुरुज आहे तो रचला जात नव्हता. तो वारंवार ढासळत होता. म्हणजे बांधकाम व्हायचं पुन्हा ढासळायचा. तर त्याचीच एक गोष्ट आहे. लयाजी पाटील हे सिंधुदुर्गाच्या ठिकाणी एका गावात राहत होते. त्यांनी एक अरबी हशम जे एक जहाजातून जात होते आणि ते पाहिलं आणि त्या जहाजात 4 ते 5 मुली त्यांनी बंदिस्त करून नेत होते. ते अरब म्हणजे बाहेरच्या देशात विकण्यासाठी, जे हबशी लोक आहेत ते. आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी लयाजी पाटलांनी आपली आरमार उभं केलं आणि आरमार जाऊन त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर ते हबशी पळून गेले. परंतु त्यामध्ये सापडलेल्या मुली ह्या एका गावात आणल्या, ठिकाणी सिंधुदुर्गात एका गावात आणल्या गेल्या. आणल्यानंतर त्यांना एक आरोळी उठली की शिवाजी महाराज आले आणि तेवढ्यात शिवाजी महाराज तिथे आले सिंधुदुर्ग या गावात. त्यांनी त्या मुलींची विचारपूस केली, तुमचं गाव कोणतं, तुम्ही कोणाची लेक आहात, तुमचं काय आहे ते विचारल्यानंतर शिवाजी महाराजांनी सांगितलं त्यांच्यावर म्हणजे बलात्कार झालेले अशा त्या मुली होत्या. त्यांची तोंड शिवली होती, त्यांची विक्री करण्यासाठी त्यांना नेण्यात येत होतं. अशा मुलींना शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या तिच्या घरी साडी चोळी देऊन महाराजांनी पाठवलं. पण त्यातील एक मुलगी ती पळत धावत सुटली आणि म्हणाली मला मरायचं आहे, मला जगायचंच नाही आहे. ती बोलली की या हबश्यांनी माझी आबरू लुटली, माझ्यावर बलात्कार केला, मी माझ्या वडिलांना आणि माझ्या नवऱ्याला तोंड कसं दाखवू. त्यानंतर शिवाजी महाराज तिला भेटले. शिवाजी महाराजांनी सांगितलं की तू हे जीवन दिलं आहे, हे जे जीवन आहे ते जगण्यासाठी आहे आणि त्याच्यावर तू जगलंच पाहिजेस. असे अनेक प्रसंग येतील, पण त्यातून तू जे जीवनाचं सार्थक्य केलं पाहिजेस. ईश्वरे काया दिली तिचे सार्थक्य करावे, असे ते महाराज तिला बोलले. आणि त्या मुलीला थोडे दिवस ठेवून नंतर तीसुद्धा तिच्या घरी गेली. आणि एके दिवशी असं सिंधुदुर्गाचं बांधकाम सुरू होतं. एक
बुरुज नेहमी ढासळत होता. बांधायचा, परत तो ढासळायचा. पण त्या स्थितीत एक गावात, त्या सिंधुदुर्ग गावात एक सांगण्यात आलं की आपण तिथे एक बळी दिला पाहिजे. जसं एक बांधकाम पूर्ण होत नाही, त्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. तर त्या ठिकाणी एक बळी देण्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. बळी देण्याचा दिवस ठरवण्यात आला आणि बळी म्हणून रेडा हा तिथे आणण्यात आला सिंधुदुर्गाच्या बरोबर त्या बुरुजाच्या पायथ्याशी. आणि बरोबर तो रेडा आला. त्या एका रेडाला आणण्यात आल्यानंतर एका माणसाच्या हातात खंडी होती, म्हणजे ज्या रेड्याला मारण्यासाठी खंडी होती. रेड्यावर गुलाल वगैरे सगळं उधळून त्याला व्यवस्थित तयार केलं होतं. आणि तेवढ्यात 4-5 गावकरी त्या सिंधुदुर्गाच्या किल्ल्यावरती जमल्यानंतर त्यांनी ते बघितलं. त्यातच एक मुलगी धावत पळत आली. हिने सुद्धा ते बघितलं. त्यानंतर त्या मुलीने अचानक स्वतः खाली कोसळली आणि स्वतःचा जीव दिला. तर कशासाठी? आणि तेव्हाच नेमके तिथे तानाजीराव होते. तानाजीराव त्या मुलीच्या जवळ गेले. त्यांनी त्या मुलीला स्वतःच्या मांडीवर घेतलं. ती नेमकी थोडी जिवंत होती आणि ती नेमकी बोलली की या प्राण्याचा जीव कशाला देत आहे, मुक्या प्राण्याचा जीव कशाला देत आहे, मी माझा प्राण सार्थकी लावते. म्हणजेच तिला ते जे महाराजांनी वाक्य तिला बोलले होते की ईश्वरी काया दिली तिचे सार्थक्य करावे, असे तिने स्वतःचा जीव सार्थकी लावला. जी मुलगी स्वतःचं पळत जाऊन आत्महत्या करणार होती, ती मुलगी शिवाजी महाराजांच्या काही बोलण्याच्या शब्दाने प्रभावित झाली आणि तिचे जीवन सार्थकी लावले. असेच तानाजी मालुसरेने देखील जेव्हा सिंहगड जिंकला, जेव्हा त्यांच्यावर उदयभानाने घाव घातले असतील, तेव्हा सुद्धा तानाजीरावांना हेच शब्द आठवले असतील की ईश्वरे काया दिली तिचे सार्थक्य करावे. जय शिवराय. व्हिडिओ